ने जी आपल्याला आता रिपोर्ट दिला त्याची आधीच्या बातमीत आपण पाहिलं होतं की आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणखी तीव्र झाल्यास कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हापूस आंब्याची आवक मर्यादित असली तरी पुढील 10 दिवसात बाजारात आंब्याची आवक ही वाढण्याची अपेक्षा आहे. कोकणातून दररोज 60 ते 70 टन हापूस आंबा हा हवाई आणि जलवाहतुकीनं दुबई, ओमान, बहारीन, कतार आणि इराण या आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात येतो. या बाजारपेठा हापूससाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. पण संबंधित देशांमधला तणाव दीर्घकाळ कायम राहिल्यास वाहतूक आणि व्यापारावर परिणाम होऊन निर्यात खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. आंबा उत्पादक आणि निर्यातदारांना त्याचा आर्थिक फटका बसूही शकतो. बंद नाही झालं तर आंब्याला फार मोठा फटका पडेल. आणि आंबा जवळजवळ हा आंबा फुल सीझनला नुसतं विमानाने 70 ते 80 टन जातो. म्हणजे गल्फला जातो. गल्फमध्ये मोस्टली हे दुबईला सगळ्यात मोठा जातो. कोवेट आहे, पण सौदी आहे, बहारीन आहे, हे सगळं हा गल्फला मोठ्या प्रमाणात आंबा जातो. आणि नंतर युरोपला जातो, अमेरिकेला जातो. पण हे जर हे थांबलं नाही तर आपल्याला त्रास होणार आहे. मंडळी, मुंबईतल्या भांडूपमधून एक धक्कादायक बातमी आहे. भांडूपमध्ये 8वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांनी मिळून त्यांच्या मित्राची हत्या केली. सिद्धार्थ लोंढे असं 13 वर्षांच्या मयत मुलाचं नाव आहे. सिद्धार्थच्या मित्रांनी त्याची हत्या करून तो तलावात बुडाल्याचा बनाव